नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुभाष अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत. सोशलॉजीशी रिलेटेड किंवा सोसायटीमध्ये जेव्हा काही नवीन गोष्टी होतात त्याच्याशी रिलेटेड आपण चर्चा करत असतो. तर आजचा आपला टॉपिक जो आहे की सोसायटीमध्ये किंवा सिनेमाचा जो इम्पॅक्ट सोसायटीवर असतो आणि सिनेमामध्ये ज्या अशा नवीन गोष्टी होतात तर त्याचं एक सोसायटल रिफ्लेक्शन आपल्याला दिसतं आणि त्याच्याशी रिलेटेड आपण एक थोडंसं ॲनालिसिस करणार आहोत. तर आत्ता तुम्ही बघितलं असेल रिसेंटली अक्षय खन्नाचं जे कॅरेक्टर आहे धुरंधर मूवीमध्ये ते बऱ्यापैकी व्हायरल झालेलं आहे आणि फक्त तेच कॅरेक्टर नाही, त्यांच्या त्या ॲक्टिंग टॅलेंटमुळे ते व्हायरल झालेलं आहे. बट ओव्हरऑल जे आपण बघतो की जे निगेटिव्ह कॅरेक्टर्स असतात याच्याबद्दल सोसायटीमध्ये लोकांमध्ये फार एक त्यांच्याबद्दल एक अट्रॅक्शन असतं किंवा त्यांच्याबद्दल सिंपती असते. तर ती का असते किंवा त्याच्या मागची कारणं काय असू शकतात हे आपण आज बघणार आहोत. तर त्याचं जे ॲनालिसिस आहे की जे निगेटिव्ह शेड्स असतात यांचा इम्पॅक्ट का म्हणजे कसा असतो किंवा ते का बरं इतके पॉप्युलर असतात याच्याबद्दल सायकोलॉजीमध्ये आणि सोशलॉजीमध्ये ऑलरेडी ॲनालिसिस झालेले आहेत. तर सायकोलॉजीचा पार्ट एक थोडासा सांगायचं इथे मला असं वाटत आहे की सायकोलॉजीमध्ये एक थिंकर आहेत, फार मोठे सायकोलॉजिस्ट आहेत. त्यांनी एक शॅडो म्हणून एक कॉन्सेप्ट दिला होता. तर ही शॅडो काय असते, आपले जे खूप सारे डिझायर्स आहेत, आपल्या अशा गोष्टी ज्या आपल्याला नकारात्मक वाटतात किंवा सोसायटीच्या मॉरल फ्रेमवर्कमध्ये ज्या बसत नाहीत, त्यामध्ये आपले वेगवेगळ्या इच्छा असतील, वेगवेगळे आपले फॅन्टसीज असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपण कुठेतरी स्वतःमध्ये दाबून ठेवतो आणि ॲज अ सोसायटी कलेक्टिव्हली त्या गोष्टी आपण दाबून ठेवतो. तर हा एक शॅडोचा कन्सेप्ट त्यांनी दिलेला आहे, कार्ल यंग यांनी दिलेला हा शॅडोचा कन्सेप्ट आहे. आणि जेव्हा कधी पडद्यावर जेव्हा आपण सिनेमा जो आहे, सिनेमाचा जो एक आपण एक ओव्हरऑल एक एक्सपिरियन्स घेत असतो, तर तिथे आपल्याला दिसतं की कुठला असा व्यक्ती जो अशा ज्या गोष्टी समाजामध्ये एक्सेप्टेबल नाहीत, तो जेव्हा तिथे त्या करत आहेत तर त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये कुठेतरी एक अट्रॅक्शन निर्माण होतं किंवा त्याच्याशी रिलेटेड आपल्याकडे एक सिंपथी तयार होते. जर त्याचा कॉज जर का जेन्युइन असेल तर त्याच्याबद्दल सिंपथीसुद्धा तयार होते. तुम्ही जोकर वगैरे बघितला असेल, जो डार्क नाईटचा जो एक कॅरेक्टर आहे जोकर, त्याच्याबद्दल पण लोकांना सिंपथी वगैरे आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने एक शॅडोचा जो कन्सेप्ट आहे तो इथे मला तुम्हाला सांगावासा वाटला. त्यानंतर सोशलॉजिकल जे अँगल आहे त्यामध्ये बघा तुम्ही की मॉरॅलिटीचा जो ॲस्पेक्ट आहे, आता दरखाईम मॉरॅलिटीबद्दल बोलतात की सोसायटीमध्ये जो मॉरल एक कन्सेन्सस आहे किंवा मॉरॅलिटीचा जो एक इम्पॅक्ट आहे तो सोसायटीला धरून ठेवण्यासाठी किंवा एक ऑर्गॅनिक जी सॉलिडॅरिटी आहे ती सॉलिडॅरिटी मेंटेन करण्यासाठी तो फार महत्त्वाची असते मॉरॅलिटी. आता जेव्हा आपण बघतो की एक विलन आहे, विलन म्हणजे कुठलाही जो अँटी हिरो किंवा जो विलन ज्याला आपण म्हणू, विलनचं तितकंच इम्पॉर्टन्स आहे तितका हिरोचा. विदाऊट विलन हिरो बनू शकत नाही. हिरोचा प्रभाव आपल्यावर म्हणजे हिरो काय करतोय की तो सोसायटीची नैतिक बाजू आहे ती धरून ठेवायचा प्रयत्न करतोय आणि विलन जो आहे हा आपण जे एक्सेप्ट केलेले नॉर्म्स आहेत, व्हॅल्यूज आहेत याच्या विरोधात काहीतरी करतोय. तर विलन पण तितकाच इम्पॉर्टंट आहे. कारण काय की सोसायटीचा जो मॉरल कोड आहे तो आपल्याला कन्फर्म करण्यासाठी विलनचा रोल फार महत्त्वाचा असतो. म्हणजे विलन जेव्हा कुठल्या गोष्टी ब्रेक करतो तर त्या आपण करायला नको हे समजण्यासाठी विलनचं तितकं महत्त्व त्या याच्यामध्ये असतं. तर सोसायटीचा जो एक मॉरल कोड आहे तो आपल्याला तिथे समजतो आणि याला आपण ब्रेक करू शकत नाही किंवा त्याला आपण त्याची आपल्याला भीती असायला पाहिजे हे आपण विलनच्या कामातून आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. त्यानंतर आपण बघा, आता जेव्हा कधी आपल्याला दिसतं की आपण स्वतःहून काही रूल ब्रेक करू शकत नाही, आपण काही कुठे जाऊन काही लॉ ब्रेक करू शकत नाही, आपल्याला थोडं आपण यालाही घाबरतो. जर का ट्रॅफिक पोलिसने आपल्याला पकडलं किंवा आपण काही थोडंसं सिग्नल क्रॉस केला तर आपल्याला त्याची भीती असते. वी आर लॉ अबायडिंग सिटिझन्स. बट ॲट द सेम टाईम जेव्हा आपण पडद्यावर बघतो की कुठेतरी कोणीतरी या सगळ्या गोष्टींना बिलकुलच काही बघत नाही आहे, याला बिलकुल व्हॅल्यू करत नाही आहे, तर तो एक आपल्याला एक सेफ रिबिलियनसारखं आपल्याला ते दिसतं आणि ते थोडंसं रिलेट करण्यासारखं वाटतं. कारण की असं वाटतं की हे असं का करू शकतात, म्हणजे यांच्याकडे ती पॉवर कशी, जरी ते एक आपल्याला फिक्शनच्या स्वरूपात आहे. ठीक आहे. तर तो पण एक रिलेट करण्याचा अँगल आपल्याला जाणवतो की इट प्रोव्हाइड्स अ सेफ स्पेस, एक सेफ स्पेस फॉर मॉरल डिसएंगेजमेंट. हा शब्द महत्त्वाचा आहे. कारण की विलन्स जे आहेत त्यांच्या मॉरल जे त्यांचं फॅब्रिक आहे किंवा त्यांचं जे मॉरल जो अंडरस्टँडिंग आहे तो सोसायटीच्या
मेजॉरिटीसोबत किंवा सोसायटीचं जे कलेक्टिव्ह कॉन्शियन्स आहे त्याच्यासोबत मॅच होत नसतो. आणि जेव्हा आपण बघतो की फिक्शनमध्ये आपल्याला कोणीतरी असं डिसएंगेज होत आहे किंवा मॉरॅलिटीचे बॅरियर्स ब्रेक करत आहे, तर आपल्याला त्याच्यामध्ये त्याला बघायला एक एन्जॉयमेंट वाटते, असं वाटते की कोणीतरी रूल ब्रेक करत आहे. ठीक आहे, तर तो एक ॲस्पेक्ट आपल्याला दिसतो. म्हणजे आपली ती एक सुरक्षित बंडखोरीसारखी आहे जेव्हा आपण मूवीजमध्ये अशा कॅरेक्टर्सला ॲडमायर करायला लागतो. ठीक आहे, तुम्ही बघाल तर अमिताभ बच्चन यांचा डॉन असेल, शाहरुख खान यांचा डॉन असेल, त्यांच्याबद्दल पण एक कॅरेक्टरायझेशन जे आहे त्यांचं ते सुद्धा लोकांना कुठेतरी आवडलं होतं. ठीक आहे, पुढे तुम्ही बघा स्टेटस को, म्हणजे जी सध्याची परिस्थिती आहे. आता तुम्ही बघात की आपला कॉन्फ्लिक्ट पर्स्पेक्टिव्ह जो आहे, कॉन्फ्लिक्ट पर्स्पेक्टिव्ह काय म्हणतो की सोशल स्ट्रक्चरच कधी कधी कारणीभूत असतं ज्याच्यामुळे प्रत्येकाला सोसायटीमध्ये स्थान मिळत नाही किंवा प्रत्येकाला एक सत्ता जी पाहिजे असते किंवा रिसोर्सेस पाहिजे असतात त्याच्यामुळे ते स्थान मिळत नाही. पण जेव्हा कधी असं आपण बघतो, पडद्यावर आपण जेव्हा बघतो, म्हणजे सिनेमामध्ये आपण बघतो की सोसायटीमध्ये ज्या गोष्टी होतात, म्हणजे काही अन्याय वगैरे होतो, तर त्याच्या विरोधात जेव्हा जाऊन कुठला व्यक्ती लॉ ब्रेक करतो किंवा त्याचं स्वतःचंच एक आयडियोलॉजी असते, तो त्या होणाऱ्या गोष्टींचा विरोध करतो, तर त्याच्याबद्दल पण एक सिंपथी आपल्यामध्ये असते. म्हणजे त्याच्याबद्दल पण आपल्याला असं वाटतं की हा जो करतोय ते व्यवस्थित करतोय, है ना. तो अक्षय कुमारचा कुठला तरी मूवी आला होता त्याच्यामध्ये गब्बर, त्याच्यामध्ये तो त्याच्या लेवलवर त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो, है ना. पण त्याच्याबद्दल एक समर्थन माणसाचं मनात क्रिएट होतं की हे काहीतरी बरोबर करतोय, हा जर सिस्टम करत नाही तर तो करतोय. सो इट इज लाईक चॅलेंजिंग द स्टेटस को. सध्याच्या परिस्थितीला एक आव्हान. दे ॲक्ट ॲज अ सोशल मिरर, हायलायटिंग फ्लॉज अँड हिपोक्रसीज विदिन द सिस्टम. सिस्टममधले जे फ्लॉज आहेत, सिस्टममधली जी हिपोक्रसी आहे ती आपल्याला दाखवून देतात. असे जे विलन्स आहेत, असे जे एक अँटी हिरो आहेत, ते आपल्याला त्या पद्धतीने तिथे ते दाखवून देतात. तर त्यांच्याबद्दल आपल्याला एक आकर्षण तयार होतं. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही बघा की आजचा जो अँटी हिरोचा जो कॉन्सेप्ट आहे, म्हणजे तुम्ही बघाल की मॉरॅलिटीशी धरून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. तर तुम्ही बघाल बरेच असे ॲक्टर्स आहेत की बरेच असे कॅरेक्टर्स आहेत. तुम्ही तो हा बघितला असेल, वॉल्टर व्हाईट जे आहेत, ते केमिस्ट्रीचे प्रोफेसर असतात. ती सिरीज जी आहे आपली नेटफ्लिक्सवरची, तर ते पहिले केमिस्ट्रीचे प्रोफेसर असतात, पण त्यांना माहीत पडतं की आपली म्हणजे डेथ निश्चित आहे, आपल्याला कॅन्सर झालेला आहे वगैरे. तर त्यानंतर ते मग त्या ड्रग कार्टेलमध्ये वगैरे इन्व्हॉल्व होतात. तर आपल्याला त्यांच्याबद्दल पण एक सहानुभूती निर्माण होते की त्याच्याकडे तर काही उपायच नाही आहे. तर जेव्हा असे मॉरल क्रायसिस होते किंवा एक डिलेमा क्रिएट होतो, मॉरल डिलेमा क्रिएट होतो, तर आजचा जो आपण एक अँटी हिरोचा ट्रेंड आपण बघत आहे, तो अँटी हिरोचा ट्रेंड असा काही जी मॉरॅलिटी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये पहिले दिसायची की एकदमच हिरो हा सगळ्या गोष्टी व्यवस्थितच करणार, विलन जो आहे हा चुकीचाच असणार आहे, आज तसं थोडं आपल्याला दिसत नाही. ते कारण की मॉडर्निटी नंतर मॉरॅलिटीची जी डेफिनेशन आहे ती थोडीशी कॉम्प्लेक्स झालेली आहे आणि तसे कॅरेक्टर्स आपल्याला दिसत आहेत आणि त्यांना पण लोकांचा प्रतिसाद आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये वॉल्टर व्हाईटचं जे कॅरेक्टर आहे ते प्रामुख्याने मी सांगेल, है ना. आणि इतर पण कॅरेक्टर तुम्ही बघा, ते म्हणजे हे या एक्झाम्पलशी रिलेटेड नाही आहे, ते थॉमस शेल्बीचं जे कॅरेक्टर आहे याच्यामध्ये पीकी ब्लाइंडर्समध्ये, तर त्याचा जो एक कॅरिझमा आहे त्याच्याबद्दल लोकांमध्ये खूप आकर्षण आहे. जरी तो कामं फार निगेटिव्ह करतो आहे, म्हणजे त्याचं जे चित्रीकरण आहे त्याच्यामध्ये तो निगेटिव्हली स्वतःला प्रेझेंट करतो आहे. तो त्या गँग्स वगैरे होत्या त्या 1920s 30sच्या त्या काळामध्ये. ठीक आहे, तर ओव्हरऑल आपण बघतो सोसायटीमध्ये जे आपण डेव्हियन्समध्ये पण स्टडी केलेला आहे की कल्चरल गोल्स जेव्हा मीट होत नाहीत, कुठल्याही सोसायटीमध्ये इंडिव्हिज्युअलचे कल्चरल गोल्स जेव्हा मीट होत नाहीत, तर ते मीन्स त्यांच्याकडे नसतात कल्चरल गोल्स मीट व्हायचे, तर ते डिव्हियंट ॲक्टकडे जातात. तर ती पण एक थेरी आपण इथे अप्लाय करू शकतो. जेव्हा आपण बघतो की एक बिहेवियर जे एक्सेप्टेबल नाही आहे, पण ॲट द सेम टाईम आपण बघतोय की त्याचे सोशल आणि सायकोलॉजिकल इम्पॅक्ट जो आहे की समाजाला असे हिरो का आवडतात, म्हणजे समाजाला असे कॅरेक्टर्स का आवडतात, याचं ॲनालिसिस आज आपण इथे केलं. तर जेव्हा कधी पुढे असे टॉपिक्स येत राहतील त्याच्यावर पण आपण चर्चा करत राहू. आणि तुमचा पण एक अँगल जो आहे, आता हे काय, हे डायरेक्टली सिलेबसशी रिलेटेड जरी नसेल, पण तुमची स्वतःची जी क्रिटिकल थिंकिंग ॲबिलिटी आहे किंवा तुम्हाला पडलेले जे प्रश्न असतात त्याचं आपण इथे काहीतरी चर्चा करून त्याच्यावर थोडंसं विश्लेषण करण्याचा आपण इथे प्रयत्न करत असतो. असं समजू नका की याचा हा डायरेक्टली एक्झाममध्ये प्रश्न वगैरे नाही, याचा त्याच्याशी काही डायरेक्टली संबंध नाही आहे आपल्या ऑप्शनलशी. पण मी सांगत आहे की तुम्ही जर का अभ्यास व्यवस्थितरित्या करत राहिलात, तुम्ही आन्सर लिहत राहिलात आणि समाजामध्ये ऑब्झर्व करत राहिलात, तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी अप्लाय करता येतात.
ठीक आहे. तर आजचा आपला पर्पज हाच होता. ठीक आहे, तुम्ही आपण पुढच्या टॉपिकला किंवा दुसरा परत जेव्हा व्हिडिओ करू तेव्हा भेटूया. ठीक आहे, थँक्यू.